पजू भाऊ पजू भाऊ बाप्पा का घरात झोपलाच राहतेस का बया हा रातभर पाणी हो का काहो म्हणतो. मला तर असं वाटते नदीनं नाले नाही का पुरे भरले असतील. बापा भरलं असतील नाही तर काता का बया रातभर पाण्यापासून मला मोठा त्रास आला. अरे बाबा इकडं भांडा मांडतो तिकडं भांडा मांडतो पुरा घर नाही का माझा गरून गेला. का करते आता सकारवर मी आता नाही का ते कटोर मांडतच होतो. एक डोऱ्याला झोपना झाली या पाण्यापासून पुरा घर गरून गेला बाबा. सत्यानाश झाला. झोपचा सोडते फक्त कटोरो मांडलाच माहिती पुरी फजिती झाली म्हणतो तर बाया माझ्या घरी 7-8 पाहुणं होतं. तो मनमाने रातभर पाण्यात माझ्या बाजा खालून मनमाने लोंडाच्या का करतेस पाण्यात. हो ते बाजा असा वर 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 असा उपयोग का नाही मोठी अशी भीती लाग माणसाला. पण मला पोहता येते मला तेवढा काही वाटला नाही. पण ते पाहुणं रात्रीच पोरायला का बया पाण्या आपा आता का करतील तर ते. पण मी म्हणतो तुझ्या घरी एवढ्या टेकरार बांधलास तरी बाजा खालून पाणी गेला का. खरी सांगतो का खरीच म्हणजे पुरा पाणी असा वर 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 एकाने मोठे भेव माझ्या बा तो गावतळा जवळ आहे तुमच्या इकडं म्हणून त्यातून लिकेज झाला असं पाणी.